नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमसाठी व्लॉग्स मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 9:15 आणि आत्ताच फ्रेश झालो आहे. चहा पण घेऊन आलो सगळं. आता थोडं जे आपले डेली रुटीन्स आहे म्हणजेच आपले जे काम आहे ते करून घेऊ आणि मग नंतर जाऊ कॉलेजला. आणि आता थोडं म्हणजे बोलतो ना, आता असं एकदम चांगलं म्हणतो. उद्यापासून आपला फेस्टिवल स्टार्ट होतो आहे ना, मग एकदम असं मस्त वाटायला लागलं. ते माहितीच असेल लोकांना काय, उद्या नाही म्हणजे आजपासूनच. माझा ब्लॉग आजपासून आपला फेस्टिवल स्टार्ट होतो आहे. काय म्हणायचं, चला डेली रुटीन्स करून घेऊ आपले आणि मग नंतर जाऊ कॉलेजला. मित्रांनो, आत्ताच घरी आलो आहे. घरी आलो आहे आता. फ्रेश झालो आणि जेवण करूया. जेवणाला आहे पास्ता आहे. पास्ता बनवला तर आता पास्ता खाऊ आणि नंतर व्हिडिओ एडिटिंग करतो. आज व्हिडिओ थोडी लेट आहे ना. आज नाही, कालच मी बनवला आपल्याला. थोडं एडिटिंग बाकी आहे. त्या ब्लॉग आत्ताच लगेच एडिट करतो आणि लगेच अपलोड करून टाकेल तेच. आणि नंतर काय नाही बाकी. मित्रांनो, आता वाजले इव्हिनिंगचे 6:15 आणि आता थोडं चहा बनवूया. चहा बनवू, अजून काय नाही. आता नॉर्मल बस असं झालं आहे. आता उद्याचा दिवस कसा जातो असं झालं आहे. उद्याचा दिवस असं झालं आहे कसं, किती वैताग आला. म्हणजे उद्यापासून तर काय नाही आहे, परवापासूनच मेन आहे. उद्याची मॅच कोण मोजतो? आपण आहे CSK फॅन, ठीक आहे. तुम्ही असाल मुंबई फॅन, चांगली गोष्ट आहे. पण आपण आहे CSK फॅन बिकॉज ऑफ थाला, धोनीमुळे थाला. म्हणून आपण म्हणतात ना. आणि आम्ही त्यांच्यातले तसे नाही आहे, आम्ही लॉयल फॅन्स आहे. धोनी मीन्स धोनी, ठीक आहे. उसके आगे कोई नाही. आपला थाला, नंतर आपला ऋतुराज गायकवाड, बस. अजून काय नाही, ठीक आहे. म्हणजे पूर्ण CSK टीम आपली फेवरेट आहे असं नाही, फक्त थाला असं नाही आहे. आपली पूर्ण CSK टीम आहे जी आपल्याला आपली फेवरेट आहे. असं नाही की एका माणसामुळे. आणि मी त्यांच्यातला नाही की बरोबर काय काय म्हणजे काही असे फॅन्स जे धोनीमुळे CSKला लाईक करतात, CSK टीमला लाईक करतात आणि धोनीमुळे CSK टीमला सपोर्ट करतात. मी त्याच्यातला नाही आहे. मी म्हणजे असं आहे की एका माणसामुळे तर बरोबरच आहे, ठीक आहे. एका माणसामुळेच मला त्या टीम म्हणजे त्या क्रिकेटवर प्रेम झालं. एका माणसामुळेच मला हे झाले म्हणजे ती CSK टीम आवडायला लागली. पण त्याच्यात मी सगळे प्लेयरची रिस्पेक्ट करतो. म्हणजेच असं नाही ते म्हणतात ना, बॅटिंगला धोनी जेव्हा किती 5-6वी विकेट पडली तर 7व्याला धोनी आला पाहिजे. आणि तसं नाही माझं. म्हणजे जसं आता काही प्लेयर ते फॅन्स असतात जे म्हणतात ना, आऊट लवकर झाला पाहिजे मग धोनीची बॅटिंग येईल. आय नो, चांगली, बरोबर आहे. तसे माझी पण इच्छा होती, बरोबर आहे. पण शेवटी ते पण प्लेयर्सच आहे, त्यांची त्यांना पण बघ. असं नाही, मी चुकीचं म्हणत नाही, पण एक असतं ते की आता म्हणतात डायरेक्ट काही फॅन्स असतात जे बाई विकेट याची लवकर विकेट पडली पाहिजे मग धोनीची बॅटिंग येईल. आय नो, बरोबर आहे. तुम्ही एवढी महाग तिकीट घेतली आणि तुम्ही महाग तिकीट करून बॅटिंग बघायला आले, चांगलं आहे. आणि ते असतं एक की थालाचं दर्शन झालं पाहिजे, ते असतंच. माझी पण इच्छा आहे, बघू कधी यावर्षी काय माहीत नाही, पण पुढच्या वर्षी तरी त्याची बॅटिंग बघायची आपल्याला. म्हणजे समोरून आपल्या डोळ्यांनी प्रॉपर समोरून अशी बॅटिंग बघायची होती धोनी थाला.
ते धोनी सरांची बॅटिंग बघायची तेच आता बघू. आपल्यासाठी सगळे CSKचे प्लेयर सगळे आपल्यासाठी जवळचे. जसा धोनी आहे तसा आपल्यासाठी ऋतुराज गायकवाड आहे, रवींद्र जडेजा सर आपले, नंतर रविचंद्र अश्विन, ते सगळेजण जवळचे आपल्यासाठी. असं नाही की धोनीच फक्त जवळ, असं नाही. ठीक आहे, आता चला फक्त परवाची वाट बघतोय. परवा आहे क्लासिक. मी तर CSK फॅन आहे बाई, खरं सांगतो. आणि मला एक सांगतो मला, खरं आहे माझ्या हे यावर्षी हारलो तरी झालं, पण असं आहे की पुढच्या वर्षी धोनी परत खेळला पाहिजे. धोनीने आज रिटायरमेंट नाही घेतली पाहिजे. तसे फक्त आता तीच इच्छा आहे, बघू काय. मम्मी परवाची बुकिंग टाकून ठेवतो मी, ठीक आहे. 7 ते 11ची बुकिंग. TV बुक करायचं आहे मला. 7 ते 11 TV बुक करतो मी परवासाठी. 11 परवा करता नाही, संध्याकाळी 7 ते 11 TV बुक करायचा आहे, ठीक आहे. मला अपॉइंटमेंट लिहून घे तुझे. काय आमची IPL स्टार्ट होते आमचा उद्यापासून, तर परवा मॅच आहे CSK मॅच. तर परवापासून ठीक आहे, अपॉइंटमेंटमध्ये लिहून घे ना. तुझे सिरियल वगैरे काय नाही. हां तर तेच, हां ते काय, हां तर तेच नाही, आम्ही सांगून ठेवतो नाही परत. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 10 o'clock. आणि चला मग तुम्ही आता ब्लॉग सेंड करूया. काय बोलायचं नाही, आता ब्लॉग सेंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं लवकरच फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि चला आता आपण आपल्या फेस्टिवलला सेलिब्रेट करूया. चला बघ, मी CSK, तुम्ही तुमचं सांगा मग कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता, ठीक आहे. चला मग, गुड नाईट.